नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता फर्स्ट सेमिस्टरचे जे एक्झाम झालेत त्याचे रिझल्ट्स लागायला सुरुवात झालेली आहे. आणि फर्स्ट सेमचे रिझल्ट लागल्यानंतर कॉलेज ट्रान्सफरचे फॉर्म सुटतात. तर बरेचशा विद्यार्थ्यांना कॉलेजचं ट्रान्सफर करायचं असतं, त्यांचे वेगवेगळे कारण असतात. तर काही विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस माहीत नसतं की त्यांना जर खराब कॉलेज लागलं आहे तर त्यांना एक चान्ससुद्धा असतो, तो असतो कॉलेज ट्रान्सफर. तर कॉलेज ट्रान्सफर केल्यानंतर त्यांना एक स्वतःचं कॉलेज जे आहे ते अपग्रेड करायचं आणि एक इम्प्रूव्हमेंट करायचा चान्स मिळतो. त्यासाठी त्यांना फर्स्ट सेमिस्टरमध्ये चांगली मेहनत करावी लागते. तर आता फर्स्ट सेमचे जे एक्झाम झालेत त्याचा आता रिझल्टसुद्धा लागलेला आहे. आणि जसं आता तुमचा रिझल्ट लागला आहे तर तुमच्या CGPAनुसार तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळू शकतं ट्रान्सफर केल्यावर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कॉलेज ट्रान्सफरमध्ये काय नियम असतात, कसे फॉर्म असतात, ते फॉर्म्स कधी येतात, त्या फॉर्म्सला कसं फिलअप करायचं, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. तर तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि आपले मैत्रीण जे ट्रान्सफरसाठी इच्छुक आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला डायरेक्ट मी रूल्स दाखवतो ट्रान्सफरचे. मग त्यानुसार तुम्हाला एक एक रूल एक्सप्लेन करेल आणि फीससुद्धा असते या गोष्टीसाठी. तर ती फी किती आहे ते सुद्धा आपण डिस्कस करू. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हे आहे परिशिष्ट म्हणजेच ॲनेक्स्चर ए. तर हे आपलं जे MAUB आहे किंवा MCR आहे त्यांनी रिलीज केलेलं आहे हे. तर यात ट्रान्सफरबद्दल सर्व माहिती आहे. तर आता पहिला रूल तुम्ही बघू शकता, पदवी अभ्यासक्रमाच्या फक्त 3ऱ्या आणि 5व्या सत्रासाठी बदल्या करण्यात येतील. म्हणजेच आता तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सफर करण्यासाठी फक्त तुम्ही 2च वेळा एलिजिबल आहात, ते आहेत 3rd सेमला आणि 5th सेमला. तर 3rd सेमला जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट सेमचे सर्व विषय ऑल क्लिअर असणं अनिवार्य आहे. म्हणजेच तुम्हाला ऑल क्लिअर असलं पाहिजे, एक पण बॅक नसायला पाहिजे. ट्रान्सफरसाठी फर्स्ट आणि मेन रूल आहे की तुमचे सर्व विषय ऑल क्लिअर असले पाहिजे. मग जर तुम्हाला 5व्या सेमला ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजेच आता जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे त्यांना जर आता ट्रान्सफर करायचं आहे तर ते आता तर त्यांच्यासाठी त्यांचे फर्स्ट, सेकंड आणि 3rd सेमचे सर्व विषय ऑल क्लिअर असले पाहिजे, तेव्हाच ते ट्रान्सफर करू शकता. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो की फक्त आपल्याच युनिव्हर्सिटीत ट्रान्सफर करता येतं का, दुसऱ्या युनिव्हर्सिटीत जाता नाही येणार का? तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर एकदम लांबचं कॉलेज लागलं असेल तुमच्या गावापासून आणि तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीला असाल तर तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीतसुद्धा ट्रान्सफर करता येतं. म्हणजेच आपण इंटर युनिव्हर्सिटी किंवा इंटर कॉलेज ट्रान्सफर दोन्ही प्रकारचे ट्रान्सफर आपण करू शकतो. म्हणजेच आपल्या युनिव्हर्सिटीतसुद्धा आणि दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो. येथे तुम्ही बघू शकता 3rd रूल. आता यात एक फीज आहे. तर ही फीज आता जुन्या नियमानुसार आहे. तर ₹250 इथं फी दाखवलेली आहे. तसं आता फीज ₹1000 असते. आणि ट्रान्सफर फॉर्म भरताना तुम्हाला फीस द्यावी लागते. मग आता त्यानंतर एक 5वा नियम आहे. ज्या कॉलेजला तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे त्या कॉलेजला जर समजा 120चा इंटेक आहे आणि 120च्या इंटेकमध्ये त्यात जर सीट्स वॅकंट नाहीत, म्हणजेच त्या कॉलेजमध्ये जे कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या वेळेस सर्व सीट्स फुल झाल्या आणि कोणीच ते डिग्री सोडली नाही किंवा कोणी ट्रान्सफर केलं नाही आणि त्यात 120च्या 120 सीट जर भरलेले आहेत तर तुम्हाला तेथे ॲक्सेप्ट केलं जाणार नाही, कारण तेथे ऑलरेडी सीट्स फुल आहे. जर त्या कॉलेजमध्ये जागा वॅकंट आहेत तर तुम्हाला तेथे जागा मिळू शकते आणि तुमचं ट्रान्सफर त्या कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर एक नियम आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ICR थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा मॅनेजमेंट कोट्या थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ट्रान्सफर नाही करता येत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन CETच्या कॅप राऊंड थ्रू आणि स्पॉट राऊंड थ्रू झालेलं आहे, फक्त तेच विद्यार्थी ट्रान्सफर करू शकता. जे ICR म्हणजेच ICR थ्रू ज्यांचं ॲडमिशन होतं, काही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 20% जागा असतात ICRच्या स्टुडंट्सला, तर त्या विद्यार्थ्यांना आणि जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यात असतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये, अशा विद्यार्थ्यांना ट्रान्सफर नाही करता येत. आता 7वा नियम तुम्ही बघू शकता, विद्यार्थ्यांच्या बदल्या गुणवत्तेनुसार करण्यात यावेत. तर यात काय आहे, जर सपोज बारामतीचं जे प्रायव्हेट कॉलेज आहे त्यात तो विद्यार्थ्यांना ट्रान्सफर करायचा आहे आणि त्यात फक्त 8 सीट्स वॅकंट आहेत. तर त्या 8 सीट्स फिल करण्यासाठी जे पण विद्यार्थी ट्रान्सफरचे फॉर्म भरतील त्यांच्यात अशा विद्यार्थ्यांना पहिलं प्रेफरन्स देण्यात येईल ज्यांचा CGPA सगळ्यात जास्त आहे. आता जे पण त्या कॉलेजसाठी अप्लाय करतील त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्याचा CGPA सगळ्यात जास्त त्या विद्यार्थ्याला पहिले सीट मिळेल. असं करत करत CGPAनुसार तुमचं ट्रान्सफर होईल. आणि मग ज्या सीट्स फुल झाल्यानंतर अदर जे विद्यार्थी आहे त्यांनी ते कॉलेज फिल केलं आहे त्यांना ते कॉलेज मिळणार नाही, कारण ऑलरेडी ज्याचा CGPA जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज मिळून जाईल. तर त्यासाठी CGPA जास्त असणं अनिवार्य आहे ट्रान्सफरसाठी, जर तुम्हाला बेस्ट कॉलेज पाहिजे असेल तर. किंवा
त्या कॉलेजमध्ये जर सीट्स कमी असतील तर. आणि जर तुम्हाला असं कॉलेज पाहिजे असेल जे घराजवळ आहे पण त्यात जास्त सीट्स वॅकंट नाही, तर असं कॉलेज तुम्हाला ऑलरेडी लागूनच जाईल. फक्त तुम्ही ऑल क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल रिझन्ससाठी बदली करायची आहे त्यांना सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे, असा एक नियम आहे. पण काही कॉलेजेसमध्ये हे मागत नाही. काही कॉलेजेसनी जर मागितलं, असे काही कॉलेज असतात स्ट्रिक्ट असतात ते, त्यांना आवडत नाही की विद्यार्थी त्यांचे कॉलेज सोडून जावं. त्यासाठी ते असे सर्टिफिकेट्स आणि ते मागतात. तर ते तुम्ही देऊन द्यायचे त्यांना जर तुम्हाला मेडिकल रिझन असेल, मेडिकल प्रॉब्लेम तुमचा असेल तर. तर आता 9th नियम आहे आणि हा सर्वात मेन नियम आहे. जे विद्यार्थी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आता शिकत आहे त्यांना गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ट्रान्सफर करता येईल आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्यांना ट्रान्सफर करता येईल. पण जे विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांना गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ट्रान्सफर करता येणार नाही. त्यांना फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्येच जाता येईल. हा एक मेन नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त जे प्रायव्हेट कॉलेजचे स्टुडंट आहेत त्यांना फक्त प्रायव्हेट कॉलेजलाच जाता येईल आणि जे गव्हर्मेंटचे स्टुडंट आहेत त्यांना दोन्ही ठिकाणी जाता येईल. मग 10वा जो नियम आहे, सध्या शिकत असलेल्या महाविद्यालयाचे न हरकत प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तर आता तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात त्या कॉलेजचं NOC असणं आवश्यक आहे तुम्हाला आणि NOC ते देऊनच देता. काही कॉलेजेस थोडा त्रास देता अगोदर ट्रान्सफर करताना, विद्यार्थ्यांना सांगता की नका जाऊ असं तसं, पण नंतर ते करूनच देता तुमचं ट्रान्सफर. NOC कॉलेज देऊनच देतं. फक्त तुम्ही ते तुमचं रिझन त्यांना नीट सांगा आणि समजून सांगितलं पाहिजे. आता काही कॉलेजेसमध्ये त्राससुद्धा देतात विद्यार्थ्यांना, त्यात आपण काही करू शकत नाही. आणि 11वा नियम जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे एकचदा ट्रान्सफर करता येतं डिग्रीमध्ये. जर तुम्ही आता 3rd सेमला ट्रान्सफर केलं, एखाद्या कॉलेजमध्ये गेलेत आणि तुम्हाला परत जर ट्रान्सफर करायची इच्छा झाली 5व्या सेमला, तर ते करता येणार नाही. ट्रान्सफर फक्त पूर्ण डिग्रीमध्ये एकचदा करता येतं, डबल ट्रान्सफर करता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कॉलेज ट्रान्सफर करत असताना पहिले आंतर महाविद्यालयीन बदल्या होतील, मग आंतर विद्यापीठ बदल्या होतील. म्हणजेच जेव्हा आपण ट्रान्सफर करू, फॉर्म्स भरू, तेव्हा पहिले आपल्या युनिव्हर्सिटीमधले ट्रान्सफर होतील. म्हणजेच आपल्या युनिव्हर्सिटीत ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आहे त्यांचं ट्रान्सफर होईल. हे सर्व झाल्यानंतर मग ज्या विद्यार्थ्यांनी इंटर युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय केलं आहे त्या विद्यार्थ्यांचे मग ट्रान्सफर फॉर्म ॲक्सेप्ट केले जातील. मग त्यांचं ट्रान्सफरचा रिझल्ट लागेल. तर हा एक मेन नियम आहे. तर ही एक मेन गोष्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर एक आहे, जे विद्यार्थी MSc करताय किंवा PhD करताय त्या विद्यार्थ्यांचं ट्रान्सफर होणार नाही. ट्रान्सफर फक्त BSc ॲग्रिकल्चर या डिग्रीतच होईल. MSc आणि PhDमध्ये ट्रान्सफर होणार नाही. तर हे काही नियम होते ट्रान्सफरसाठी. यातले मी सर्वच नियम तुम्हाला नाही सांगितले, जे मेन नियम होते ते सांगितले. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता ट्रान्सफरसाठी जे रूल्स होते ते सांगितले. आता ॲनेक्चर B जे आहे ते तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे, ते तुम्ही इथे वाचू शकता. आणि जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर ती PDF आपण टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला ट्रान्सफरबद्दल मी ही जी माहिती दिली व्हिडिओमध्ये, ही माहिती तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला यात अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्या. आपण तेथे ट्रान्सफरचे अपडेट्स देत राहू. जसे ट्रान्सफरचे फॉर्म सुरू होतील तसेच आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपला अपडेट्स देत राहू. तर त्यासाठी ते तुम्ही जॉईन करून घ्या. आणि ट्रान्सफरसाठी जेव्हा फॉर्म्स येतील किंवा फॉर्म्स यायचा टाईम जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये विचारत राहा. कारण काही कॉलेजेस जे असतात ते सांगत नाही ट्रान्सफरचे फॉर्म आले असल्यावर. तर कॉलेजचं नोटीस बोर्ड किंवा कॉलेजचं एज्युकेशन डिपार्टमेंट जे असतं त्यात तुम्ही विचारत राहा सतत की ट्रान्सफर करायचं आहे, ट्रान्सफरचा फॉर्म कधी येईल, तर ते तुम्हाला सांगून देतील तेव्हा. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रान्सफर फॉर्म कसा भरायचा हे सांगेल. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि इंटर युनिव्हर्सिटी आणि इंटर कॉलेज दोन्ही प्रकारचे ट्रान्सफरचे फॉर्म कसे फिलअप करायचे हे सर्व माहिती आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन राहू द्या.